आम्हाला लिखित तक्रार करणं अपेक्षित होतं. तुम्ही मला अजून या विषयावर एकदा बी चर्चा केलेली नाही. ह्या विषयी चालू वर्षाची केली नाही, पण 2 वर्षापूर्वी मी तुम्हाला बोललो होतो. आमचे संचालक माजी नवनाथ काका जगताप यांना बी विषय काढला, त्यांनी तक्रार बी दिली त्यावेळेस आपण पैसे एक तर मुळात मुद्दा असा आहे की काही व्यापारी आपल्याला 2 महिने 3 महिन्याची साईट मागतात आणि आपण त्यांना माल घालतात. त्यात तुम्ही आमची विनंती आहे आपल्याला की आपण निलावाला माल दाखवा आणि आपण जे 200-300 रुपयाला अण्णा लोभी पडतात लोक, त्याचे हे बळी पडतात आणि त्याचं खापर हे मार्केट कमिटीवर पडतात. हे बरोबर नाही. तुम्ही ही गोष्ट आमच्या निदर्शनास दिलं, आम्ही तत्पर कारवाई करतो का नाही याचं उत्तर द्या आम्हाला. हे बघा माझ्याकडे पट्टी आहे. आले का तुम्ही? मग मी आतापर्यंत 10 ते 12 वेळा गांधीकडे गेलो. अहो आमच्याकडे आले का आमच्याकडे? तुम्ही माझ्याकडे स्वतः आले नाही. तुम्ही तुमच्याकडे नाही आलो, मग आता आमच्याकडे आलं नाही तर आम्हाला कसं माहित होणार आहे? या तालुक्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा, एकमेव पुतळा आहे कडा या ठिकाणी, तो पुतळा कड्याच्या जो रस्त्याचं काम चालू आहे त्या रस्त्याच्या कामाच्या मध्यभागी घेण्यात यावा यासाठी आपण स्वतः माननीय केंद्रीय रस्ते विकास मंत्री गडकरी साहेबांपर्यंत त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्याच्यावर पुढे काही अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही. ती लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि या आमसभेच्या माध्यमातून तो पुतळा रस्त्याच्या मध्यभागी बसवण्यात यावा अशा पद्धतीचा ठराव करण्यात यावा. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती, समोर बसलेले सर्व सरपंच, पत्रकार बांधव, अण्णा माझा एक किरकोळ प्रश्न आहे. कडा येथे जे दवाखाना आहे, ग्रामीण आपलं आरोग्य केंद्र, तिथं पीएम करायला माणूस नाहीये. जर माणूस मेला, पिंपळ्याला कुणी मेला, दौला वडगावला मेला तर सगळे माणसं काढायलाच आणते, पण एक माणूस पीएमला नाहीये. आपलं देऊळ घाटला आहे, त्यानंतर धामणगावला आहे, पण काड्याला माणूस नाहीये. दुसरी गोष्ट, काड्याला आपलं आरोग्य केंद्र आहे, तिथं ग्रामीण रुग्णालय व्हावं अशी आमची कडाकरांची मागणी आहे. तिसरी मागणी आमची अशी आहे की काड्याला एक पोलीस स्टेशन व्हावं. बऱ्याच दिवसापासून आमची मागणी ती एक आहे. आणि हे रस्त्याचं काम चालू आहे. संबंधित जे गुत्तेदार आहेत, अधिकारी आहे, त्यांना म्हणा तुम्ही 1-1 तास तिथं बसून टाका रस्त्याला. धुळीने लोक मरायला लागले तिथं, फुफ्फुसाचा आजार व्हायला लागलाय लोकांना, आणि ते सांगते आज करू उद्या करू. आपण हे मार्गी लावा अशी आमची कडेकरांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. करतात, परंतु कड्याला जेंट्स शिपाई नसल्यामुळे आपण धामणगावला जो शिपाई आहे त्याला बोलवतो. जोपर्यंत पंचनामा होऊन मेडिकल ऑफिसरकडे येतं ते तोपर्यंत आपण ऍडजस्टमेंट केलेली असते आणि आपल्या रुग्ण कल्याण समितीमधून त्यांना मानधनही देतो. विश्वनाथ ससाने, मी माजी सरपंच कानडी बुद्रुक येथील आहे. घरकुलांचे जे काही मजुरांवर काढले जाणारे जे हप्ते आहेत त्या विषयावर मी थोडं सांगणार आहे. कारण काय होतं, मजुराचे जे हप्ते बरेचसे घरकुल लाभार्थ्यांचे हे निघण्यास खूप अडचणी निर्माण होत्या. त्या लाभार्थ्याकडे मजुरांची संख्या नसते. जर त्यांनी मजूर मिळवायचा प्रयत्न केला तर गावात कुठेतरी विहिरीला मस्टरला त्यांचे नावं चालू असतात किंवा सडकाला चालू असतात, तर त्या व्यक्तीला ना ते मजूरच भेटत नाही ते घरकुलाचा हप्ता काढण्यासाठी. त्यामुळं घरकुलाचा जे मजुरांचा जो हप्ता आहे 18 किंवा 20 हजाराचा, तो पहिल्यासारख्या पद्धतीने डायरेक्ट मिळावा असं मी अण्णांना विनंती करतो. 4 दिवस अवेलेबल असतो, उपस्थित असतो, कारण की या रस्त्यावरले पेशंट किंवा माझ्या गावाकडचे पेशंट घेऊन जाण्यासाठी तिथे असतो. ग्रामीण आरोग्यामध्ये गेल्याच्या नंतर पहिलं सांगितलं जातं की सुई बाहेरून आणा, खोकल्याचं औषध नसतं, बरेचसे औषध नसते त्यांच्याकडे अवेलेबल नसते, डॉक्टर नसते. तर एक दिवस देऊळगाव घाटचे माणसं फक्त 12 वाजून 4 मिनिटांनी आले. यांनी 12 वाजता बरोबर एक गेट बंद केलं होतं, म्हणले उद्याच या नाही तर दुपारनंतर या. म्हणजे पेशंटची हेडसाण होती तिथं. डॉक्टर व्यवस्थित रिस्पॉन्स देत नाही, त्यांच्या बेडवरती बेडशीट नसतात कधी. कुठलंही औषध मागा की आमच्याकडे अवेलेबल नाही, आम्हाला वरून मिळत नाही असं सांगितलं जातं. जे काही रस्त्याचं आपलं प्रकरण आहे त्या अनुषंगानं तो तक्रारदार वारंवार आमच्याकडे तक्रार करतो, ही गोष्ट तुमची खरी आहे. पण त्यामध्ये आजपर्यंत त्यांनी तक्रार केल्यानंतर कामही झालेलं नाही आणि मस्टर पण आपण काढलेलं नाहीये.
तर आज रोजी ते काम आपण थांबवलेलं आहे. आपण जसं म्हणताय समिती गठीत करा, त्या अनुषंगानं संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांचाही अहवाल आम्हाला आलेला आहे. त्या अनुषंगाने आपण त्यात निर्णय घेऊ. नमस्कार, मी सुनील कुलकर्णी. मोराळा गावचं अंदाजपत्रक हे सुधारित मान्यतेकरता शासनाकडे पाठवलेलं आहे, कारण की विहिरीची जागा बदललेली आहे. पूर्वीची जागा होती ती कॅन्सल करून उत्तरवाडी तलावामध्ये ती विहीर घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्याला शासनाची मान्यता आल्यानंतर पुढील काम सुरू होईल. त्या साठवण तलावातला एक पाईप आहे, लोखंडी पाईप, त्या पाईपच शासनाच्या इस्टिमेटमध्ये आपत्कालीन व्यवस्थेसाठी ठेवलेला जाईल. गरजेच्या वेळी ती पाणी नदी पातळ्या सोडण्यासाठी तो पाईप 2015 मध्ये अन्य लोकांनी तो बुजवलाय. कुणी बुजवलाय, काय बुजवलंय याची आम्हाला काही घेणं नाही. आम्ही 2017 मध्ये 18 मध्ये त्यासाठी नगर जामखेड रस्त्यावर आंदोलन केलं, धरणे आंदोलन केलं, उपोषण केलं. आता मेकॅनिकलला सांगितलंय त्याची पुढच्या 10 दिवसाच्या दुरुस्ती करतोय आपण. आणि ते पाणी पण काही प्रमाणामध्ये सुलेमान देवळा, हिवरा आणि पिंपरखेड पर्यंत यावं अशी व्यवस्था. अभिनंदन आला. आणखी एक प्रश्न कोर्टात जाते, वकिलाकडून वाटपत्र करून घेते, परत त्याचा फेरवड्यासाठी तलाठ्याकडे यावं लागतं. तलाठ्याकडे आल्याच्या नंतर तलाठी असे म्हणतात की स्टॅम्प ड्युटी भरा. स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी बीडला जावं लागतं. म्हणजे याची 50,000 खरेदी करणं योग्य नाही. त्याच्यापेक्षा आपलं तलाठी वाटपत्र केले पाहिजे. ते तलाठ्याकडे गेलं तर 2-3 महिने तलाठी वाटपत्र करीत नाही. आणि स्टॅम्प यामध्ये असं आहे, 85 खाली वाटपत्र करायची कारवाई तहसीलदारांकडे चालते, ते आजही आमच्याकडे चालते, आम्ही आज करून देतो तुम्हाला. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही कोर्टामध्ये वाटपत्र केलं असेल तर त्याची स्टॅम्प ड्युटी बघणं कंपल्सरी आहे आणि त्याची स्टॅम्प ड्युटी बिल भरले जाते. त्याची रिसिप्ट जर तलाठ्याला आणून दिल्यानंतर ते आपल्या मंजूर केला जाईल. पण 2 प्रकार आहेत, तहसीलदार असेल तरी करू शकता, सध्या चालू आहे. तुमचं गाव प्रोफेशन संपूर्ण जॉईन झालाय, कदाचित त्याला माहीत नसेल. नवीन सगळ्याच तलाठ्यांना आम्ही सांगतो की 85 वाटपत्र तुम्ही घ्या म्हणून. हॅलो, हा, मी माझी PSC केंद्र खुंटेपळे येते. कानडी गाव बरंच अंतरावर आहे आणि आता तिथं स्थलांतरित होणार आहे. तर PSC केंद्र हे वायरा अशा ठिकाणी जर झालं तर ते चांगलं होईल. कारण आम्हाला बी आमचं जर कुणाचं दुखायला लागलं, डिलिव्हरीचं पेशंट असेल तर कड्यालाच जाते, खुंटेपळला कोणीच घेऊन जात नाही. तर ते PSC केंद्र ते झालं स्थलांतरित व्हायचं असं मागच कळालं होतं मला, परंतु ती तुमच्या कानावर घालणं गरजेचं आहे. कारण ती जर वायरा या ठिकाणी झालं तर ते वायरा गाव चांगलं नाही आणि आम्हाला जवळ पडेल. आणि याची फाईल मंजूर केली, ती गाव लेवलला माझी फाईल अनफिट झाली, ती फाईल मंजूर झालेली नाही. त्याच्यानंतर माझ्या भावाचे दोन्ही पण पाय मोडलेले आहेत. आणि मला जमीन नाहीये, गुंटा पण राहण्यासारखी जमीन नाहीये गावामध्ये. मी एक तोड मंजुरी आणि यंदा मी ट्रॅक्टर घेतला 2 लाख रुपयाचा. त्याच्यात पण मला मंगरुळचे संतोष मोहन काकडे यांना मी 1.5 लाख रुपये दिले, 1 लाख रुपयाची नोटरी आणला. ते आज मला आयऱ्यागेऱ्याची भाषा करून ते मला पैसे द्यायला ना मंजूर आहे. दुसरी गोष्ट, अण्णा माझं BSc सेकंड इयर झालेलं आहे. मग मला असं वाटतं कधी कधी की मला माहिती आहे आपल्या आष्टी तालुक्यामध्ये सुरेश अण्णा आहेत म्हणून मी आत्महत्या करत नाही. कारण मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कारण माझ्या गावामध्ये सगळ्याला हसू येत असेल, पण माझ्या गावामध्ये माझ्यावर 17 लाख रुपये कर्ज आहे. माझ्या दोन्ही भावांचे, म्हणजे माझा भाव आहे त्याचे दोन्ही पाय मोडलेले, साखरवाडी सहकारी साखर कारखान्यांना. ते बीड कोर्टामध्ये त्याची केस पण चालू आहे. यांना माझी बहीण जळगावमध्ये दिलेली आहे, कारण जळगावमध्ये दिल्याच्या नंतर तिला दुसऱ्या डिलिव्हरीसाठी तिला ब्लड प्रेशर कमी पडलं, तर 1 लाख रुपये आम्ही व्याजाने काढून दिले. पडदा सोडून द्या, फवाड येतो. घरकुलचा विषय 45 घरकुल मंजूर झाले आणि त्याच्यातले 7 नंबरचे 13 नंबरचे असे घरकुल कट होते आणि पुढचे घरकुल परत मंजूर होऊन येते. आणि ते पहिले माणसं काय म्हणायला लागले, 6 माणसं 6व्या नंबरचे 10व्या नंबरचे, ते म्हणजे आमचे घरकुल तुम्ही कट केले. आणि यांच्याकडे गेले की हे काय म्हणतात, एरर आला त्याला. आता एरर कोणता आला ते आम्हाला कळणार, त्यांना बी कळणार. गोष्ट येतात की आपल्याकडं 9,466 एवढं मोठं उद्दिष्ट मंजूर झाले. त्याच्यामध्ये 8,695 आपण मंजुऱ्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये 6,614 लोकांना पहिला हप्ता केलाय. हा सांगतो आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ठिकाणी एक ठराव मांडू इच्छितो की ज्या सरपंचांनी अत्यंत चांगल्या अशा प्रकारे काम केलं, 15पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळाले आणि राज्यभर त्यांच्या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त केला गेला,
गेल्या 4 दिवसापूर्वी आपण पाहिला असेल, अत्यंत भयानक अशा प्रकारचे व्हिडिओ फोटो या ठिकाणी आले. तर त्या संदर्भात जे आरोपी आहेत त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारचा ठराव मी मांडतो. आपण सर्वांनी वर हात करून माझ्या या ठरावाला अनुमोदन द्यावं अशा प्रकारची विनंती मी आपणाला करतो. आणि आपण सर्व आताच माझे सहकारी आमचे महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितले की आमच्या सरपंच बंधू यांचा अत्यंत निर्दयी असा खून झाला. त्याचे फोटो व्हायरल पाहिजे, फोटो बघून सुद्धा अंगाचा थरका पडतो. अशा प्रकारे निर्घृण हत्या केली आणि या हत्येचा त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आपण अख्ख्या महाराष्ट्रभर फिरलात आणि आमचा आष्टी तालुका आणि तालुक्यातील सरपंच तर आपल्या पाठीमागे आहेतच, पण आमच्या सगळ्या सरपंच आणि तालुक्याचे तरी अण्णांचा अभिनंदनाचा एक ठराव मांडायचा आहे. कारण आज या सर्वसामान्य माणसात सरपंचासाठी कोणी उभं राहत नाही, पण सर्वसामान्य कुटुंबातला सरपंच आणि त्याची ती निर्गुण हत्या झाली आणि त्याच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा व्हावी यासाठी अण्णांनी खूप असे परिश्रम घेतले. आजही अण्णा तुम्ही ती लढाई का अण्णांबरोबर अण्णांचा अभिनंदनाचा ठराव मांडायचा आहे. एवढा ठराव मी मानतो. त्यांना आष्टी शहर नगरपंचायत अंतर्गत म्हणून त्यांना विहिरी, शेततलाव आणि जे वैयक्तिक लाभाची जी योजना आहे ती योजना मंजूर करता येत नाही त्याचे GR साठी प्रयत्न करावा. दुसरा एक विषय आहे त्याआधी तुम्ही MSCBला मीटिंग घेतली, MSCBच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं, पण तरी ज्या डिप्या 63 100 करायच्या जिथे 100 द्यायची तर 200-250ची गरज आहे. अजून ज्यांनी ते काम केलेलं नाही, ज्या केबल बसवलेले आहे ते 4 करायचं त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं ते केबल त्यांनी चालू केले नाही. लाईनवर आकडे चालू आहे आणि आता सध्या रामदास महिना रात्री बेरात्री कधीही नाही जाते. तिसरा एक विषय का रुटी तलावातून असण्यासाठी पाणी आहे आणि खाली पाणी सोडल्यामुळं पाणी कमी झाले. आता तिथे शेतकऱ्याच्या मोठी झाले, आम्हाला पाणी 2 महिने पुरणार नाही. त्या अधिकाऱ्याला सांगून ते पाणी राखीव करण्यात यावं. तिथं ते आता शेतकऱ्याचे जे मोटरी आहे ते मोटरी बंद करून ते पाणी आष्टी शहरासाठी 2 महिने पुरवावं लागतं. ते पाणी हे 3 महत्वाच्या मागण्या आहेत. तेवढं जे विभागाचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी 45 दिवस सलग पाणी कॅनलद्वारे सोडले. नदीला पाणी, वड्याला पाणी, त्यांचे खाली जे शेततलाव हे भरून घेतले, विहिरीला पाणी, या पद्धतीने 45 दिवस पाणी सोडले. अण्णा जो एप्रिल एंडिंगला जो पाणी साठा असतो तो आज तेवढा पाणी साठा झालाय. कारण की तुम्हाला सांगतो पूर्ण वरचं क्षेत्र पूर्ण मोकळं झालेलं आहे. ही जी चूक आहे ही संबंधित अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळं आणखी पाणी सोडण्याच्या विचारात आहेत ते अधिकारी. तरी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगावं की आता परत रोटेशन सोडू नये. हीच सर्व केळसांगवी, पिंपरी, मंगरूळ, खानापूर आणि रुटी या गावची निवेदन या ठिकाणी तहसीलदार मॅडमला दिलेलं आहे. तरी याची संबंधित मॅडम नेहमी दखल घ्यावी. नेदरलँड टाकायची बस रघु रघु आहे तिकडे गेला हे करायला मोठा भाऊ त्याचा नाही बारका भाऊ समजून सांगतो कुठे आवश्यक आहे मॅडम, पण सर्वांना नोटीस 10-12 शेतकऱ्यापैकी जर 6 शेतकऱ्यांना नोटीस नसली आणि तहसीलदार मॅडम म्हणत असल्या की तुम्हाला नोटीस नसताना तुम्ही तिथं येणं क्रमप्राप्त होतं, तर मॅडम हे स्वप्न पडू शकतं का? त्या नेमक्या प्रकरणामध्ये काय झालेलं याचा खुलासा मॅडम करू शकतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1946 कलम 142 अन्वये खरं तर आम्ही तिथे त्या रस्त्यावर गेलेलो नव्हतो. जे मामलतदार कोर्ट ऍक्ट 1966 कलम 5 या अनुषंगाने आम्ही त्या रस्त्यावर गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर जे कोणी रस्ता पाहिजे असलेला जो शेतकरी आहे त्यांनी आम्हाला पर्यायी रस्ता सुचवला आणि त्यानुसार आम्ही तिथं पंचनाम्यामध्ये नमूद केलं होतं. या व्यतिरिक्त सुद्धा ज्यांना नोटीस नव्हत्या ऍक्च्युली नोटीस काढायचं काम मंडळ अधिकारी करतात. अर्जदारांनी त्यामध्ये फक्त हंबर्डे सर असं लिहिलं होतं. त्यामुळे हंबर्डे सर कोण आहेत आम्हाला अद्याप माहिती नव्हतं. ज्या दिवशी आम्ही पंचनामा केला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी यशवंत हंबर्डे आमच्याकडे येऊन आम्हाला सांगितलं की माझ्या आईच्या नावाची जमीन आहे. आम्ही सांगितलं की जरी नोटीस नव्हती तुम्हाला ज्ञान होतं बाकीच्या लोकांनी यायला
व्यवस्थित झालं आणि आम्हाला त्या शेतकऱ्याला दुसरा पर्यायी रस्ता आहे असं जर सुचवलं असतं तर आम्ही पंतप्रधानात नमूद केलं असतं. स्टेजवर बसलेले सर्व पदाधिकारी, तालुक्यातून आलेले सर्व सरपंच, स्टेजवर बसलेले अधिकारी, अनेक लोकांनी आपल्या समस्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. BDO साहेब, आपल्या तालुक्यामध्ये विहिरी किती मंजूर झाल्यात, त्या सुरू झाल्या का नाही, किती अपूर्ण आहेत, कितीचे कम्प्लिशन रिपोर्ट गेलेले आहे, याची आकडेवारी आपण आणली असली तर ती लोकांसमोर मांडावी. या ठिकाणी बऱ्याच लोकांनी अशा तक्रारी केलेल्या आहेत, आमचं हे झालं नाही, ते झालं नाही, आणि म्हणून अण्णा आष्टी तालुक्यात जेवढे ऑफिस आहेत सगळे अधिकारी गैरहजर असतील, त्यांना पण सूचना दिल्या पाहिजेत. कारण बांधकाम खातं असेल, इरिगेशन असेल, पंचायत समिती असेल आणि तहसीलदार मॅडम, तुम्हाला माझी अशी सूचना आहे, प्रत्येक तलाठी त्या सजेला राहायला पाहिजे, प्रत्येक ग्रामसेवक त्या सजेला राहायला पाहिजे. ग्रामसेवक सापडायला 8 दिवस जातील आणि म्हणून तहसीलदार साहेबांनी BDOने ह्या कर्मचाऱ्याला सूचना दिल्या पाहिजेत. नाही तर त्यांचं जे आपण घर अलाउन्स त्याला देतो हे सुद्धा त्यांचं बंद केलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण अनेक समस्या आहेत. ही 7 वर्षानंतरची पहिली सभा आहे आणि त्याच्यामुळं ही सभा काय असते, ही तरुण कंपनी. पूर्वी आमच्या काळामध्ये अधिकारी, सरपंच आणि काय प्रश्न येते ते, कारण आम सभा ही पंचायत समितीने या 5 वर्षात काय केले, तहसीलने काय केले, हे विचार मांडण्यासाठी ही आज सभा आहे. आता गौतमनी सांगितलं तुम्ही आम्हाला परत 22 दिवस पाणी सोडा आणि मग आम्ही काय राखेल पेणार का काय रे गौतम? अरे पेण्यापुरतं तरी पाणी ठेव ना दादा. आणि तुमच्या हक्काचं पाणी कोणाच्या बापाचं नाही, पाणी निसर्गाचं, हे लक्षात ठेव. आणि म्हणून ही सभा खेळीमेळीच्या याच्यामध्ये आपली पार पडत आहे आणि ज्या गावांचे काही प्रश्न असतील ते आमदार साहेबाला एक पत्र दिलं पाहिजे, आमच्या अशा अडचणी आहेत. आता एवढ्यामध्ये प्रत्येक गावचा जर उठला तर ही सभा आपली 3 दिवस चालत. आणि म्हणून सारांश सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. रस्त्याचे काम जे आमच्या माजी सरपंचांनी कड्याचे जी मांडलं, वस्तुस्थिती आहे की पाणी न मारलं तर त्या कड्याच्या लोकांचं राहणं सुद्धा कठीण होईल आणि त्या कामाला अण्णा एक तर गती दिली पाहिजे. कोण भोपळे साहेब हे ना, आम्ही त्यांना दोडके जाऊन भेटायचे, भोपळ्याला दोडका भेटतो. तर कामाची ही क्वालिटी चांगली राहिली पाहिजे आणि ज्या ज्या अडचणी येतील, कारण ही पंचायत समिती इमारत पारदर्शी आहे, परंतु आत काय घोटाळे आहे ते पारदर्शीपणामुळं तुम्हाला आम्हाला सांगता येणार नाही. आणि याची जबाबदारी मी सरपंचावर लोटणार आहे. ज्या विहिरी मंजूर झाल्या, तुम्ही काय काय उद्योग केले हे इथं एखाद्याने सांगायला पाहिजे होतं. इथं दलाल किती आहेत आणि ह्या दलाल्यामुळं आता आपल्याला महिनाभर झालं का BDO बदलतोय. आता हे BDO साहेब काय 15 दिवसापूर्वी आले. BDO नवीन आला की तो 15 दिवसाच्या 20 दिवसाच्या पुढे राहत नाही. पण मधल्या पिरियड मध्ये ज्या 4000 विहिरी मंजूर झाल्या त्याच्यामुळं गरीब माणसाला त्या पूर्ण होस्तर विहिरी मिळणार नाहीत. आणि म्हणून त्या विहिरी जर सुरू झाल्या नसल्या, टप्प्याटप्प्याने नव्या घ्या, जुन्या घ्या, घरकुलांच्याही बाबतीत अनेक घोटाळे आणि घरकुलांच्या बाबतीत मला सरपंचाला दोषी धरणार आहे मी. ज्याला स्लॅबचं घर आहे त्याला घरकुल दिलं असेल त्या ग्रामसेवकांनी सरपंचावर गुन्हा दाखल केला पाहिजे, ह्या मताचा मी आहे.
अरे सर्वे आता होत नाही, सर्वे झालेला आहे 10 साली, त्याच्यावर अजून जनगणना डिक्लेअर झाली नाही, त्याच्यावरच चाललाय राडा. आणि म्हणून अण्णाला ही आपली जनगणना 21-22 जरी डिक्लेअर झाली तर नवीन लाभार्थी त्यात अनेक समाविष्ट होतील असं मला वाटतं. आणि अण्णा ते निश्चित करतील. वेळ फार झालेला आहे, आज लग्न फार आहेत. आणि या सभेमुळं तुमच्या सगळ्या सरपंचांचं, माता मावल्यांचं, पत्रकारांचं आज यशवंतराव साहेबांच्या पुण्यानेही जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या आलेल्या आहेत. त्यांची परवा जयंती झालेली आहे आणि तुमचंही दर्शन झालेलं आहे. या स्टेजवर शिवाजी महाराज आहेत, गाडगे बाबा आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा गांधी आहेत आणि यशवंतराव साहेब आहेत. यांचंही दर्शन झालं ही मी माझं भाग्य समजतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या आमसभेच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय साहेबरावजी दरेकर नाना, माजी आमदार आष्टी विधानसभा मतदारसंघ, श्री पिंटू शेठ तांबोळी, जिया बेग, रंगा अण्णा, बद्रीभाऊ जगताप, तसेच श्री नाथसाहेब, एन.टी. भाऊ गर्जे, दत्ताभाऊ काकडे, प्रफुल्लभाऊ सहस्रबुद्धे, उत्तमराव यांचे सर्व सहकारी. आणि आता स्टेजवर पाठीमागं मला दिसत नाही, मी बहुतेकांचे नाव घेतले. आपल्या SDM शेख मॅडम, तहसीलदार वैशालीताई पाटील, PDO आणि सर्व संबंधित अधिकारी, अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, माजी सदस्य आणि या मंडपामध्ये कुठल्याही पदावरती नाही, परंतु ही आम सभा, आम सभेचा म्हणजे अर्थच असा आहे की ज्याला कुठेच न्याय मिळत नाही, ज्याला गावाच्या ग्रामसभेत न्याय मिळत नाही, ज्याला खेटे घालून हेलपाटे घालून न्याय मिळत नाही, त्याला सर्वोच्च दालन मोठं हे आहे की या दालनामध्ये आल्याच्या नंतर सर्वांना न्याय मिळतो. ते न्याय मिळण्याचं ठिकाण म्हणजे आमसभा आहे. आता मी BDO साहेबांना या ठिकाणी सांगेन की जे कोणी माझे सहकारी इथं उभे होते, ज्यांना प्रश्न मांडायचे होते परंतु वेळेअभावी प्रश्न मांडता आले नाही. आज काय लग्नतिथी सुद्धा खूप मोठी आहे. मला वाटतं या मंडपामधल्या बऱ्याच जणांना हे माझं भाषण संपल्या पटकन निघायचे आणि 1, 2, 3 तरी जागेवर तुम्हाला लग्नाला जायचं असेल. मला सुद्धा 5-6 ठिकाणी त्या ठिकाणी जायचंय आणि जाऊन, आणि ऊन पण आहे जास्त. आमसभेमध्ये आपण किती वेळ थांबवणार लोकांना. आता हे पंचायत समितीवाल्यांनी पाण्याच्या बाटल्या आणल्या असल्या तर जरा पाण्याच्या बाटल्या आतमध्ये फेकायला पाहिजे होत्या. पंचायत समितीचे BDO कर्मचारी आहेत का आपल्याकडे? BDO मग ते पाण्याच्या बाटल्या जरा सरपण अशा दिल्यात का? हा, तेवढं काम केलं ते बरं आहे. आणि हे संपल्याच्या नंतर सुद्धा पाण्याच्या बाटल्याचे बॉक्स शिल्लक आहे. पाण्याच्या बाटल्याचेच बरं का. हा नाही, तो सण आपला कालच झालेला आहे. त्याच्यामुळं आज मला वाटतं अनेक माझे जिल्हा परिषद सदस्य, माझे पंचायत समितीचे सदस्य, माजी सरपंच, बरीच मंडळी इथं खाली बसलेली आहे. सगळ्यांनी स्टेजवरती बसायचं नसतंय. एक प्रातिनिधिक स्वरूपात काही लोकांना आपण स्टेजवरती या ठिकाणी बोलवलं. एक तर काय आहे की आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाही, त्याच्यामुळे काही अडचणी आहे. तर BDO साहेब, तुम्ही जे बुकलेट मला दिलं, हे बुकलेट मी मन लावून वाचलंय, सगळं वाचलं. याच्यामध्ये सगळ्यात अपूर्ण काय आहे
तर बांधकामाचा विषय मात्र बऱ्याच ठिकाणी अपूर्ण आहे. अंगणवाडी खोली जिथं मंजूर आहे काम सुरू नाही. ग्रामपंचायती 20 का काय आपण मंजूर करून आणल्या होत्या त्याचे बांधकाम सुरू नाही. असं मी बुकलेटमध्ये बघितलं व्हिडिओ. आणि घरकुलाच्या बाबतीत शबरी असेल, पारधी समाजाच्या योजना असतील त्याची टक्केवारी 33% आहे. तर हे चांगलं नाही. शबरीचं असेल किंवा पारधी समाजाचं घरकुल असेल, मला ही टक्केवारी 100% पाहिजे म्हणजे पाहिजे. ज्या कोणत्या दलिताचं म्हणजे ज्या कोणत्या शेड्यूल ट्राईबचं घरकुल मंजूर होऊन आलं आणि त्याला कोणी टाळाटाळ करीत असेल तर व्हिडिओ त्याच्यावरती ऍक्शन घ्या आणि त्याच्या पालामधून तो शेड्यूल ट्राईब घरामध्ये कसा येईल हा त्या ठिकाणी पहा. ग्रामपंचायती आडवा आणत असतील तर ग्रामपंचायतीला सुद्धा समज द्या आणि त्यांची घरकुलं करून घ्या. रमाई आवास योजनेच्या बाबतीत सुद्धा उद्दिष्ट जे आहे आणि साध्य जे आहे याच्यामध्ये साध्याचं टक्केवारी कमी आहे हे मी पाहिलंय. तर आता व्हिडिओ म्हणून तुम्ही आला, आता मला देऊन काय फायदा, मी वाचणार पण नाही ना. माझे पीए कुठे आहे, पीए कडे. तर उद्दिष्ट 100 आहे आणि साध्य 40च आहे. 60% मागे अशा ज्या योजना आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण कराव्या. आणि जेवढ्या जलजीवनच्या योजना रिवाईज करायच्या आहेत, रिवाईज तेवढ्यांची यादी सुनील कुलकर्णी तुम्ही मला द्या. त्या सगळ्याच्या सगळ्या कोणी गुत्तेदार असो काय असो मला त्याच्याशी देणं घेणं नाही. सगळ्याच्या सगळ्या सुधारित प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी मी करून आणतो. सीडीपीओ मॅडमला एक विनंती आहे की आता रिक्त जागा म्हणजे त्या अंगणवाड्याच्या रिक्त जागा आहे. 196 अंगणवाड्यांना खोलीच नाही, फक्त 25च मंजूर आहेत. तर जे मंजूर आहेत ते कामं जिल्हा परिषदेकडे का म्हणजे पंचायत समिती तुमच्याकडेच आहे ना. मग कसं काय बांधकामं पूर्ण होत नाही. अंगणवाड्याचे काम करायचे नाही, शाळा खोलीचे कामं करायचे नाही. दलित वस्तीचा सुद्धा पैसा अजून तसाच आहे, खर्चच नाही. मी तो बी पाहिला. मी सगळं बुकलेट मन लावून पाहिलंय. सीडीपीओ मॅडम त्या अंगणवाडी कार्यकर्ता आणि अंगणवाडी मदतनीस 100% जागा भरून टाका आणि सगळ्याच्या सगळ्या नियमाप्रमाणे भरा. त्याच्यात आम्हाला काही जागा ठेवू नका. कुणाला बोट ठेवायला जागा सापडेल असं करू नका. नियमाप्रमाणे जी माऊली नंबर 1ला येते मार्काप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही ते देऊन टाका. विनाकारण लोक आमच्याकडे येतात, प्रेस्टिज करतात. मग कार्यकर्त्यांना वाटतं आमदाराला जाऊन सांगितलं, अरे ते जे GR मध्ये त्याच्या पलीकडे आमदार काही करू शकत नाही. तर ते लवकरात लवकर जागा या भरून टाका. कारण मदतनीसांची जागेची रिक्त जागेची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. मी बुकलेटमध्ये वाचली. तर एवढं दिरंगाई होणं आणि त्या जागा 2-2 वर्ष 3-3 वर्षापासून रिकाम्या आहेत. तर हे दुर्दैव आहे तालुक्याचं. ते लवकरात लवकर पूर्ण करा. आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही सगळ्यात आधी मागणी करत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेची मागणी करा, खोलीची मागणी करा, मग अंगणवाडीची मागणी करा. त्याला पैसे आम्ही लवकरात लवकर कसे देता येतील ते बघतो. उठलं सुटलं की सिमेंटचा रस्ता, नाली, पेव्हर ब्लॉक मागणाऱ्यांनी माझ्या दारात सुद्धा यायचं नाही वर्षभर, बिलकुल यायचं नाही. ते पेव्हर ब्लॉकवाल्यांनी अजिबात माझ्याकडे यायचं नाही. हा जनसुविधा मागा. एखादी दलित समाजाला समजा व्हीजेएनटीचे काही नागरिक आहेत ज्या गावात बहुल, त्यांची स्वतंत्र जर ही असेल म्हणजे स्मशानभूमी असेल तर त्याला जनसुविधातून शेड बांधायचं बघा. ते पेव्हर ब्लॉक काय करता, या मागण्याच पूर्ण होत नाही आणि त्याच्या लगेच पुढच्या मागण्या तुम्ही चालू करताय. आणि हे जे रस्ते मंजुरी आहे तहसीलकडे आहेत काही इकडे आहेत. हे रस्ते बीडीओ आणि तहसीलदार तुम्ही स्वतः जरा जाऊन चेक करा. पंचायत समितीचे बी चेक करा आणि तहसीलचे पण मॅडम चेक करा. जे सखारामचे घर ते तुकारामचे घर, तुकारामचे घर ते सखारामचे घर असं काही झालंय का याची जरा चौकशी करा. कारण ह्याचे पैसे
आता काही दिवसामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. मग ते द्यायचे का नाही हा निर्णय त्या ठिकाणी करावा लागणार आहे. म्हणून ज्यांनी जर ते काम केलं नसेल तर त्यांना काम करायला लावा आणि ते काम केल्याच्या नंतरच. कारण मी धानोरा गावात गेलतो, आमचेच एक मित्र पेशंट आहे त्यांना भेटायला. ते म्हणले तुम्ही कुठून आले? म्हणलं संतोषी माता मंदिराहून आलो. म्हणलं कुठं आलो? तुमच्या घरी आलो. हे म्हणले ह्या रस्त्यावर 5.5 लाख रुपये उचलून घेतले आणि 5.5 टोपले सुद्धा टाकले नाही. असे जर रस्ते असतील तर मग जरा अवघड आहे. तर माझं म्हणणं आहे की ते रस्ते नीटनाटके झालेत का नाही का याची खातरजमा करा. त्याच्याशिवाय कुशल कामाचं बिल कोणाचंच द्यायचं नाही. आणि मी कशामुळं म्हणलं की रस्ते आणि हे जरा मागं ठेवा. विहिरीच्या बाबतीमध्ये नाना 4,500 विहिरी मंजूर झाल्या, त्यातल्या 1200च्याच फाईली इथपर्यंत आल्या. बाकीच्याची फाईल बी नाही काय नाही. त्याच्यामुळे या पंचायत समितीत जी फाईल आली नसेल त्या सगळ्या विहिरी रद्द करण्याचे आदेश मी बीडीओला दिलेले आहे. जुन्या सगळ्या रद्द करून टाकायच्या आणि 3,295 विहिरी या बसताय. या मधल्या कालावधीमध्ये हॉटेलवर विहीर मंजूर. त्याच्यानंतर ते कोणतं गाव आहे? माणिक दौंडी. इथपर्यंत जे एजंट गेले असते ना जे ते एजंटालाच लकला विहीर. तू बी तिकडं, तुझा तो व्हिडिओ तिकडं. आणि ज्यांच्या कोणाकडून पैसे घेतले ते लाकडं घेऊन यांच्या मागं लागेपर्यंत मी काय त्या विहिरी चालू करणार नाही. आणि पुढच्या विहिरी मी सांगतो की ग्रामपंचायतीचा सदस्य आणि आज सरपंच यांच्या एकूण बेरजे इतके द्यायचे का डबल द्यायच्या तो निर्णय मी 2 दिवसामध्ये घेतो. आणि परत एकदा पहिल्या ज्या गावात जास्त मंजूर आहेत त्या गावाला मंजुरी द्यायची नाही. ज्या गावामध्ये मंजूर नाहीत त्या गावामध्ये विहिरी मंजूर द्या. आणि गाय गोठ्याच्या संदर्भात सुद्धा आपण निर्णय घेऊ. परंतु 20 पेक्षा जास्त कामं असणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्या बाबतीत नेमका निर्णय काय करायचा हे आपण निर्णय करू. कारण ज्या गावामध्ये आधीच 70 विहिरी मंजूर आहेत, आधीच 20-25 रस्ते मंजूर आहेत, त्या गावात गाय गोठे कशाला द्यायचे? मग गाय गोठे ज्या गावामध्ये वैयक्तिक स्वरूपाची कामं कमी आहे त्या गावात आपण गाय गोठे मंजूर करून देऊ. ते ग्रामपंचायतचा सरपंच आणि सदस्य यांच्या संख्येच्या प्रमाणातच आपल्याला सुरुवातीला द्यावे लागतील. आणि काय होईल ही एक चांगला गाय गोठा. पण गाय गोठा देत असताना त्या लाभार्थीला सांगा आतापर्यंत जे गाय गोठे सुरू केले नव्हते ते मी स्वतः थांबवले होते. कारण त्याच्यामध्ये ज्या लाभार्थ्याला आपल्याला लाभ द्यायचा आहे त्याला स्पष्ट सांगावं लागलं याच्यामध्ये 15% आहे, 85% राज्य हिस्सा आहे. तुझा राज्य हिस्सा केव्हा यायचा तेव्हा येऊ. हे फक्त एकट्या मस्टर पुरता आम्ही 18 का 19 हजाराचं मस्टर पडतंय. एवढ्या मस्टर पुरता आम्ही तुझे बांधील. याचे पुढचे पैसे जेव्हा येतील तेव्हा तू घे अशा पद्धतीने स्पष्टपणे सांगावं लागेल. कारण ते पैसे यायला उशीर लागतोय आणि तो शेतकरी उद्याच्याला आपल्या भरोश्यावर जर जास्तीचा खर्च केला तर तो उद्याच्याला ओरडणार आहे की ह्यांनी मला गाय गोठा बांधायला लावला आणि ह्यांच्यामुळं माझं काम झालं नाही. तर गाय गोठ्या बाबतीत जे गावं मॅडम बीडीओ अतिशोषित मध्ये आहे, अतिशोषित, तर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याच्या संख्येच्या दुपटीने अतिशोषितला पहिले गाय गोठे मंजूर करा. पहिले गाय गोठे कुठं मंजूर करा? अतिशोषित गावात. या बीड सांगवी पासून शेरी आणि मला वाटतं टाकळ म्हणजे सांगवी आष्टीपर्यंत केळ सांगवी पण आहे. तर गाय गोठे या गावांना मंजूर करा. ते बी पाठीमागचे जुने. आणि आता काय झालंय तुम्हाला सांगतो, 20 पेक्षा जे जास्त कामं आहेत हे मंजूर करायला आपल्याला कमिशनर साहेबापर्यंत जावं लागतंय. तर कमिशनर साहेबांपर्यंत जायला लागल्यामुळं आणि लगेच काही बगलात घेऊन इस्टिमेट करायचे, लगेच गाय गोठे आणि लगेच इथं पळापळी असलं जर काय झालं बीडीओ तर मी तुम्हाला जबाबदार धरेल. इथं मध्ये आधी कोणालाही काही द्यायचं नाही, घ्यायचं नाही, काय नाही. जे शेतकऱ्याचे इथं प्रस्ताव येतील ते मोफत या ठिकाणी मंजूर झाले पाहिजेत.
त्याला मध्ये कोणीही काही मागितलं गेलं नाही पाहिजे, विहिरीला नाही कशालाच नाही. मळायचं, सगळ्याच गोष्टीला छळायचं म्हणल्यावर कसं व्हायचं? हा, हे शिक्का मारायला बी आणि हे ज्या असल्या सवय लागलेल्या आहेत व्हिडिओ, हे सगळं बंद करा. हे म्हणजे काय म्हणते ते उदंड झाले, उदंड झाले एजंट. आणि विहिरी का थांबवल्यात ना, याच्यातले कोण कोण एजंट आहेत काय ते तरी बाहेर येऊ द्या ना. का फाईलच पंचायत समितीत नाही, त्यांच्याच बगलात फाईल येत. आम्ही विहिरीचा मास्टर चालू करायचं का? आता इथं 1-2 सरपंच म्हणले मास्टर चालू करा. काय मास्टर चालू करता? त्याला जिओ टॅगिंग नाही, त्याला एखादं पूर्वीचं मास्टर दिलेलं नाही, त्या विहिरी आपण मंजूर कशा करणार? आणि माझं म्हणणं आहे, व्हिडिओ सगळ्यात आधी छोट्या घटकाला SC आणि ST ला पहिलं प्राधान्य द्या. त्यांच्या कोंबड्याचं जर खुराडे करणार असतील, कोंबड्याचं सुद्धा मला वाटतं 1,00,000 लाखापर्यंत 1.5 लाखापर्यंत देऊ शकतो ना आपण. 55चं ट्रिपल 1,65,000 कोंबड्याचं शेड. मग तुम्ही द्या ना, कुणाला द्या? SC ला द्या, ST ला द्या, मायक्रो OBC ला द्या. अरे आमचे हे वडरी सुद्धा ह्याच्यातच त्याच आहेत ना. बाकीच्या स्टेटमध्ये ते SC मध्ये, आपल्या इथंच VJNT मध्ये वडऱ्याला द्या. बारीक बारीक छोटे छोटे जे समाज आहेत त्यांना पहिल्या प्रायोरिटीने द्या आणि ते चालू करा. हे कोंबड्याचे शेड देऊन टाका. ते चट 5 खुडूक कोंबड्या घेईन, त्या अंड्यावर बसवीन, त्याचे पिल्लं काढीन. आणि आता कालच्या सारख्या सणाला 500 रुपयाची कोंबडी 1500 रुपयावर गेली ना. हा, गावरान बर का? मग ते प्युअर गावरानच करतील. आजी तुमच्या इथं सुद्धा दलित समाज मोठ्या प्रमाणावर. अरे आपण त्यांना काहीच योजना देत नाही, निदान ही तरी योजना द्या. पंचायत समितीची शेळी पालनाचं शेड द्या 1.5 लाखाचं, 1,65,000 आणि त्याला म्हणा मास्टर पुरतं आम्ही देऊ, पुढचं तुपलं तू बघ. आणि त्याचं कसं बी रडत पडत त्याचं कम्प्लीट करून द्या. त्याचे मास्टर पुढच्या ऑनलाईन पैसे करा, आपण ते पण पैसे लवकरात लवकर आणून देऊ. आणि कोंबड्याचं शेड ते स्वतःचं घर राहत असेल, त्याच्या शेजारी जर होत असेल 10 बाय 10चं तर ते तेवढं शेड बांधून मोकळं हो. म्हणजे सामान्यातल्या सामान्य, गरीबातल्या गरीब. आणि पारद्याने ते मागितलं कीच मंजूर करा. पारद्यांनो, तुम्ही जर नुसता अर्ज दिला तरी बी मंजूर, कोणी बी द्या. जो कोणता पारदे देईल, मातंग देईल, दलित देईल, चर्मकार देईल, वडर देईल, जे आणि मायक्रो OBC मी शब्द वापरतो, जे कोणी देईल त्यांना बी. मराठा समाजातले सुद्धा जे गरीब असतील आणि ते जर म्हणले की आम्हाला हे करायचं तर त्याला मान्यता पहिली द्या BDO साहेब, नंतर दुसऱ्या मान्यता द्या. आणि मग वंजारी समाज असेल इकडच्या भागामध्ये पाझर तलावाच्या साईड बसल्या तर त्या सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. पलीकडचा सुरडी पंचायत समिती गण, त्याच्यामध्ये मी कालच बोललो की राहिलेल्या सुद्धा आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण काम करूया. स्वस्त धान्य दुकान, कुपनाच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी येत आहे, ते ऑनलाईन होत नाही, काय नाही. मॅडम त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि ज्या दुकानदारांच्या तक्रारी असतील तर ते निलंबित करण्याचे प्रस्ताव लवकरात लवकर पुढे पाठवावं. चेन्नई सुरत हा हो ह्याचा प्रॉब्लेम आहे, मी सांगतो. ते चेन्नई सुरत एक्सप्रेस हायवे जो आहे याच्यावरती ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी तहसीलदार मॅडम आणि म्हणजे SDM मॅडम इथं आहे, तर ज्या जमिनी हे लागलेल्या आहेत म्हणजे जिरायती, त्या सगळ्याच्या सगळ्या बागायती करून देण्याचं काम आपण सांगितलेलं आहे. ही सगळी प्रक्रिया 19 गावाची पूर्ण करून घ्या. दुसरा RDSSC आपलं काम चालू आहे. आतापर्यंत 80 ट्रान्सफॉर्मर बसवले, अजून जवळजवळ 260 ट्रान्सफॉर्मर बसायचे. हे गावठाण फिटरची कामं चालू आहेत. ज्या कोणत्या गावामध्ये पाहिजे असेल तिथं सांगा. दुसरं असं आहे, कुणी बी 5 नाही तर 9 कनेक्शन आहे
आणि डायरेक्ट आम्हाला मागणी करते ट्रेसरचा ट्रान्सफॉर्मर 100 करा. प्रेस्टीज झाले, एका एका गावात 3-3 घेऊन गेले. लोणीत एका गटाने 2 नेल्या म्हणून दुसरा गट आला, म्हणले त्या गटाला 2 दिले, आम्हाला 1 तरी द्या, म्हणून आम्ही त्यांना बी दिली. तर मी आता अधिकाऱ्यांना बसवलं होतं. फक्त सगळ्यांना आपल्याला एक विनंती आहे, आपल्या सगळ्यांना, की घरगुतीचे जे ग्राहक, कारण आता शेतीची वीज फुकट झाली, तर घरगुतीचे कनेक्शन वाढवण्याची आवश्यकता आहे. तर तुम्ही सगळ्यांची मानसिकता तयार करा. घरगुतीचे जे आकडे आहेत ते जरा मुख्य प्रवाहात आणायचं बघा. कारण काही दिवसात 8 दिवसात एक तरी फोन येतो, लाईटला चिटकून माणूस खालास झालं, मग त्याचा पंचनामा करा, त्याच्या लेकरा बाळाला काहीतरी मिळतंय का हे बघा. हे आम्ही काम करतो. पण महिन्यामध्ये जर तालुक्यात 4 माणसं जात असतील विजेचा शॉक लागून, तर मग 2,500 रुपयाचं कोटेशन महत्वाचं आहे का? हे किती कोटी जरी दिला तर जीव परत येतो का? जीव परत येत नाही. म्हणून कोट्यवधी रुपयाचा आपला जीव घालायचा नाही. आपलं वजन कोटीत होऊ शकत नाही. बाळासाहेब, माणूस हा किमतीत मोजला जाऊ शकत नाही. म्हणून माणसाचं जीवन महत्वाचं आहे. आपापल्या गावातल्या लोकांना सांगा की वस्तीवरचे किंवा तुम्हाला ट्रान्सफॉर्मर पाहिजेत, किती ट्रान्सफॉर्मर आणून, परंतु आकडे जे आहेत ते लिगल वरती आणा. विहिरीचा आता आकडा नाही, काय नाही. देवेंद्र फडणवीसांनी मोफतच केलंय सगळं, त्याच्यामुळं काही अडचणच नाही. आणि आता विजेचं कनेक्शन सुद्धा दौला वडगावचं काम झालं, आष्टा हरिनारायणचं काम झालं, आणखी 2 ठिकाणचं काम होतंय, म्हणजे सोलर पॅनलचं. आणि आता शिरापूरचं सुद्धा 75% काम होत आलंय, टाकळीचं होईल. आणि एक 220 kVचं सबस्टेशन आपण टाकळीलाच करतोय. टाकळीची जमीन सुद्धा हँडओव्हर केली. मी तहसीलदारांना सांगितलं हँडओव्हर करा. अगोदरचे कुठं गेलं तर माहिती का, वंजारवाडीच्या पलीकड. आता वंजारवाडीच्या पलीकडं तिथं जर 232 सबस्टेशन केलं तर त्याचा फरक कसा करायचा? मी म्हणलं ते कॅन्सल करा आणि ते कुठं करा, टाकळीला करा. म्हणजे काय होईल, कड्याच्या वरली जेवढी लाईट आहे ती सगळीचा सगळा लोड त्या 240 वरती टाकू आणि कड्याच्या इकडचा सगळा लोड इथल्या 132-220 वरती राहील. म्हणजे आपल्याला लाईट प्रॉब्लेम येणार नाही. कोयाळचं एक नवीन सबस्टेशन, बीड सांगवीचं एक नवीन सबस्टेशन, त्याच्यानंतर मातकुळचं एक नवीन सबस्टेशन, त्याच्या पारोडीचं एक नवीन सबस्टेशन, अजून 3 राहिले माझ्याकडून, 7 आहेत एकूण. 7 सबस्टेशन. दादेगाव आहे. हो, 1 मिनिट सांगतो मी, खाली येऊ द्या ना मला. तर हे आपण काम करतोय. खुंटेफळ साठवण तलावाच्या बाबतीत सुद्धा जोरामध्ये काम चालू आहे. कुसुम योजना 2200चे जे 2200 कनेक्शन शेतकऱ्यांनी मागितले होते आष्टी तालुक्यातल्या, 2100 कनेक्शन आपण कंप्लीट केले. फक्त 100 कनेक्शन राहिले. आता मुख्यमंत्री सौर कृषी योजना, याच्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री सौर कृषी योजनेमध्ये आता आपले 3710 शेतकऱ्यांनी आता लाईट मागितलेली आहे. आणि जवळपास 22 का 24 कंपन्या नवीन त्या ठिकाणी आल्या. मी त्या 22 का 24 आत्ताच चीफ इंजिनियर बुलबुले साहेब माझ्याकडे येऊन गेले. मी त्यांना सांगितलंय आणि आपले देशमुख आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं, आपापल्या गावामध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर ऊर्जा याच्यामध्ये ज्यांनी अर्ज भरले त्यांचे नावं आपल्या आपल्या गावातले करा, त्या कंपनीला सांगा आणि त्याची सौर, कारण ते 3710 आणि हे 2200 असा जर विचार केला तर 5900 पर्यंत कनेक्शन जातात. 5900, कारण 1700 कनेक्शन हे घरगुती ग्राहकाचे आहेत. आपल्या इथले 17,000, हे 17,000चे 34,000 होतील जर लोकांनी मनावरती घेतलं तर. हे 5,900 मधलं 2100चा वाटा संपलाय आणि आणखी 2,000-2,500 जर कनेक्शन दिले तर मोटरावरचा लोड बऱ्याचशा प्रमाणात आपला कमी होईल.
म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेकडं सरपंचांनी विशेषतः लक्ष घाला. सरपंच आणि जे सरपंच बी नाही, आता कड्यासारख्या गावात एकटा सरपंच थोडे, आमचे जवळजवळ 10 प्रमुख माणसं असे आहेत की ते कोणालाही आदेश देऊ शकतात, कोणालाही सांगू शकतात. म्हणून सौर कृषी पंपाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी थोडंसं लक्ष घालावं. अशा प्रकारची योजना आहे. RDSS मध्ये जे राहिलेले ट्रान्सफॉर्मर ते मी करतो. आता 100 ते 150 ट्रान्सफॉर्मर मी वाटले. आणखी 31 मार्च पर्यंत परत 50 ट्रान्सफॉर्मर मी मागवले. अजून कुठं फक्त तुम्ही मागणी करा ट्रान्सफॉर्मरची, पण त्याला आमच्या MSCBच्या अधिकाऱ्यांनी पण म्हणलं पाहिजे की हा ट्रान्सफॉर्मर योग्य आहे. संदीप बरोबर आहे का चूक आहे? नाहीतर नुसतं माझे 5 घरं तिकडे राहायला गेले म्हणून त्या मला ट्रान्सफॉर्मर, तर ते योग्य होणार नाही. म्हणून लाईटच्या बाबतीमध्ये आपण आता स्वयंपूर्ण होतोय आणि पुढच्या 6 महिन्याच्या नंतर दिवसा शेतकऱ्यांना 12 तास वीज मिळाली पाहिजे. या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांचे जे स्वप्न आहे ते आपण निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं, तलाव दुरुस्तीच्या बाबतीत काही सूचना या ठिकाणी आल्या, तर माझं म्हणणं असं आहे की तलाव दुरुस्ती मी सर्वच तलावाच्या दुरुस्तीचे इस्टिमेट करायचे सांगितले, सगळ्याच्या सगळे, आष्टी, पाटोदा आणि शिरूर तिन्ही तालुके. तर आपल्या हनुमंतराव थांबा. तर माझी विनंती अशी आहे की सर्वच्या सर्व जो मेन तलाव आहे गावातला 1 नंबर 2 नंबर ज्याला दुरुस्त करायचं आहे ते दुरुस्तीचं काम एक पत्र सरपंच, ग्रामपंचायतीचे मेंबर आणि बाकीच्या जे कोणी गावाचं काम करतात त्यांनी संबंधित विभागाकडे दिलं पाहिजे आणि ते सर्वे करून आमच्याकडे आलं पाहिजे. तलावातून पाणी सोडण्याला कलेक्टरांनी मान्यता दिली. चीफ इंजिनियरची राहिली. सलग 2-3 दिवस सुट्ट्या आल्यामुळं ती राहिलेली आहे. सगळ्याच्या सगळ्या तलावातून नाही, काही तलावातनं. तर ते म्हणजे जास्त गरज जी आहे ती दौला वडगावची आहे. तसंच इकडचे सुद्धा दैठणा, हिंगणी, शिराळ, दिर्डी, नांदा ह्या सुद्धा गावांनी त्या ठिकाणी पाणी मागितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मॅडम, SDM मॅडम आणि तहसीलदार मॅडम हे वाटप पत्राच्या बाबतीत मात्र तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्या. शेतकऱ्याच्या म्हणजे विनाकारण पैसे शेतकऱ्याला लागू नयेत अशा प्रकारची माझी विनंती. गाय गोठ्याच्या बाबतीत मी बोललोय. घरकुलाच्या बाबतीत जे 6000 घरकुल आलेले 3च ग्रामपंचायतीच्या तक्रारी आल्या, बाकीच्या ग्रामपंचायतीच्या तक्रारी आलेल्या नाही. आणि ज्यांचे कोणते आता कोणीतरी म्हणलं की 32 लोक असे आहेत, पोखरीचे सरपंच म्हणले मला की त्यांना घरकुलाची आवश्यकता आहे. तर केंद्र सरकारने असं सांगितलंय की हे पहिले दिलेले घरकुल हे पैसे खर्च करा, BDO हे पैसे खर्चच करा. तुम्ही लवकरात लवकर पैसे खर्च करा आणि नंतर तुमचे राहिलेले जे आहे त्यांना सुद्धा घरकुल विजो आपल्याला देता येते. आणि याद्यात आता ठीक आहे, काही लोकांच्या चुका होतातच. हे एखाद्या एजन्सीला काम दिलं जातं, तत्कालीन कोणतरी पुढारी असतो, माझ्याच मर्जीतले घ्या, मग त्याचं फार 2 मजल्याचं स्लॅबचं घर आणि त्याचं नाव घरकुलात येत. लोक ह्याला बिघडते जास्त, जे आयला हे काय चाललंय उद्योग. तर दुसरं, बांधकामाच्या बाबतीमध्ये मी बोललोय. कांदा चाळीच्या बाबतीमध्ये सामूहिक कांदा चाळ असा शब्द प्रयोग मनरेगाच्या अंतर्गत वापरलाय. तर तो स्वतंत्र कांदा चाळ हा GR मी बदलून आणतो आणि GR बदलून आणून त्या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर रिलीफ कसा मिळेल तो बघतो. पोखरामध्ये काही गावं आले, काही गावं राहिली. जे गावं राहिले त्याला पोखरा समकक्ष आणखी एक योजना आता लागू होते. त्या योजनेचं सुद्धा गावं आपली कशी निवडता येतील ते मी मानतो. बाळासाहेब बांगर यांनी भूसंपादनाच्या पैशाच्या बाबतीत अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी मांडला. त्याच्याही बाबतीमध्ये मी लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे कसे लवकर, कारण हे कलम 18 प्रमाणे
कोर्ट ऑर्डर झालेले पैसे आहेत मला वाटतं, आणि तरीही बऱ्याच दिवसापासून हे पैसे मिळालेले नाही. हे पैसे मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा साधक बाधक चांगली चर्चा झाली, काही चांगल्या सूचना आल्या, आणि मॅडम ते कारखेल वगैरे गावच्या महिला हांडे घेऊन आल्या अशा प्रकारचा शब्द वापरला त्यांनी. त्या गावाला लगेच काय तिथं मी जे वाचलं त्याच्यात काही बोर वगैरे अधिग्रहण केलंय कारखेलचं. नाही माझ्या बुकलेटमध्ये दिलंय, अधिग्रहण केलं म्हणून बुकलेटमध्ये आहे बरं का. तर जर केलं नसेल तर सरपंच बी इथं आलेत, मला समोर दिसतात सरपंच बसलेले आहेत तिथं. हे काय या कारखेलचे आलेत का? हो, पण माझ्याकडे जे बुकलेट आले त्याच्यात अधिग्रहण दाखवलंय आराखड्यामध्ये. तर ते लवकरात लवकर ठीक आहे, आले तिथपर्यंत हांडा घेऊन तर पटकन देऊन टाका ना त्यांना. तांडा आहे, तांडा असू द्या किंवा कारखेल गाव असू द्या, दोन्हीपैकी कुठलंही असो तरी ते प्रश्न सोडवणं आपलं काम आहे. बाकीच्या बऱ्याच जणांनी चांगले प्रश्न विचारले, प्रत्येकाचं ज्यांनी लेखी स्वरूपात दिले त्यांचा सुद्धा मी विचार करेन. आणि फार माझं सध्या जरा नरड जे आहे जरा जास्त जाम झालेलं आहे, त्यामुळे जास्त वटवट करत बसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा एक प्रश्न त्या ठिकाणी पुढे आलेला आहे, तर माननीय गडकरी साहेबांनी तो कबूल केलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा आष्टी, नगर, बीड या रस्त्यावरतीच होईल. यशवंतराव तुम्ही आणि आपण उपस्थित केला, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुदाम काय सुदाम हो दिव्यांगाचे बीडीओ साहेब 19.8% म्हणजे 19,20,000 का काय रक्कम तुम्ही दाखवली पंचायत समितीच्या स्वउत्पन्नातली. तर माझं म्हणणं आहे, आणि माझ्या फंडातले 10 का 12 लाख आले ते मी तुम्हाला द्यायला लागलो सगळ्यांना. ते मी आत्ताच विचारलं तुम्हाला. तुम्ही पटकन आता ही सभा संपल्यानंतर MSCB मध्ये जाऊ शकतात. त्यांना म्हणजे कुठले फक्त केरूळ गावचे, केरूळ, शेलारवाडी, मोरेवाडी इथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न 100च लोक राहिले. नाही 2100 कनेक्शन झालेत. माझ्याकडे ऑथेंटिक माहिती आज अधिकाऱ्यांनी दिली. 100 लोकांची राहिली तर त्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय करावा लागेल. वाळूचं धोरण हे लवकरात लवकर सरकार करतंय, पण मॅडम काही बाबतीमध्ये जे सरकारचेच कामं चालू आहेत. माझी विनंती अशी आहे की अंगणवाडीचं बांधकाम आहे, शाळा खोलीचं बांधकाम आहे किंवा घरकुलाचं बांधकाम आहे, ह्याला वाळू लागते. आणि वाळू आपण टोटलच बंद करून टाकली, म्हणजे मुंडक्यावरच पाय दिला, तर ते मुंडक्यावर पाय सुद्धा ठेवता येणार नाही. आपल्याला माझी विनंती आहे की त्या गावाचे लेखी पत्र घ्या आणि त्या गावाला तेवढी काही परवानगी त्या ठिकाणी द्या, असं माझं या ठिकाणी मत आहे. कारण राज्य सरकार आता करतोच ना. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांच्याकडे आपण हा विषय मांडू. संजय गांधी श्रावणबाग लवकरात लवकर कमिटी करतोय, त्याच्यावर योग्य माणसं देतोय जे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत. आता नका बोलू. नाही ते एक मोरेवाडीचा एक प्रश्न आहे मॅडम, ऑनलाईन 7/12 होत नाही, तर ते पटकन नाही नोट करा तुम्ही. आणि मोरेवाडीकरांना त्याचं उत्तर सोमवारी द्या. तुम्ही सोमवारी मॅडमकडे जा. आणि जर मला IGR कडे जायचं असेल त्या प्रकरणामध्ये IGR नाही मोरेवाडीचं सोमवारी त्यांना लेखी सांगा. आणि खरोखर त्यांची अडचण आहे, तिथला तलाठी काहीतरी प्रॉब्लेम करतोय, तो पैसे मागतो आणि ते ज्याचं पैसे देतो त्याचं ऑनलाईन करतो आणि ज्याचं नाही देत त्याचं ऑनलाईन करत नाही, अशी तक्रार माझ्याकडे आली होती. तर आता मात्र तुम्ही जे आहे ते पटकन तुम्ही त्यांची कसल्याही पद्धतीने आणि अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची गावामध्ये
तुम्ही सोमवारी इकडे जा, सोमवारी तहसीलदारांकडे जा. हा तर अधिकारी कर्मचारी, अरे शहाणे माणसं असं करायला लागल्यावर काय नाही, मला संपवायचं भाषण. भूमी अभिलेख नकाशावर रस्ते आहेत या तहसीलदार मॅडमकडे आणि एलजीएम मॅडमकडे, ते रस्ते अतिक्रमित झालेत आणि बांधणी रस्ते काढून देतात. मामलेदार ऍक्ट मध्ये 5 रस्ते आहेत डोंगरगावमध्ये भूमी अभिलेख नकाशावर. हो, ह्यांच्यावरती अन्याय झालेला आहे तहसीलदार मॅडम. दोन्ही विभागाने अन्याय केला, तहसीलदार आणि एलजीएम दोन्ही. ही फाईल जरा रिफाईल करा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, नाही त्याचं स्वतःच घर गेलं ना, त्याचे स्वतःची जमीन गेली विनाकारण आणि चूक नसताना. आणि माझे म्हणणं आहे एसडीएम मॅडम आणि तहसीलदार मॅडम, रस्त्याची मागणी आली की रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर तुम्ही सोडवा. हे काम पेंडिंग ठेवू नका, पटापट हे काम तुम्ही लवकरात लवकर करा. हे माझा ते माझ्याजवळचा आणि ते लांबचा काही करू नका. नियमाप्रमाणे जे असेल ते रस्ता दाखवून द्या आणि रस्ते पूर्ण करा. जे कोणते रस्ते 80% झालेत, म्हणजे मनरेगातले सुद्धा 80% झालेत, 20% राहिले, तर ते जर कोणी अडवण्यावरून राहिले असतील तर तहसीलदार मॅडम तुम्ही स्वतः जाऊन ते 20% जो कोणी अडवणार आहे त्याला समजून सांगून तो मार्ग त्या ठिकाणी काढून टाका. अशा प्रकारची नरेगा अंतर्गत बांबू लागवडीला जे कोणी शेतकरी इच्छुक असतील त्यांचे अर्ज सुद्धा मागवून घ्या. जवळजवळ 4,800 कोटी रुपयाची तरतूद सरकारने बांबू लागवडीच्या संदर्भात केलेली आहे. आम्ही सगळ्याच्या परवानगी आणू आणि कमिशनरची सुद्धा परवानगी आणू. वरची फिराफिरी सरपंचांनी यांनी करायची नाही, फक्त बीडीओकडे सांगायचं 20 पेक्षा जास्त कामं झाल्यामुळे माझी अडचण. कारण कमिशनर लेवलला परवानगी आहे, तर ती कमिशनर लेवलची सुद्धा परवानगी आम्ही घेऊन येऊ. आणि शिक्षकांच्या बदल्याच्या बाबतीत सुद्धा अनेक प्रश्न आहे. उद्याच्याला बैठक लागली जयकुमार गोरे साहेबांनी, त्या बैठकीमध्ये मांडून आपल्या तालुक्यातले शिक्षक बाहेर तालुक्यात जाणार नाहीत याची परिपूर्ण काळजी त्या ठिकाणी मी घेईन, अशा प्रकारचं आश्वासन देतो. आणि सर्व उपस्थित नागरिकांचं पुनश्च एकदा दुसरं कुणी आभार मानायच्याऐवजी मीच आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार सुरेश अण्णा धस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या आमसभेचं आभार प्रदर्शन करते गट शिक्षण अधिकारी माननीय सुधाकर यादव साहेब. आजच्या आमसभेत साहेब वगैरे आष्टी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेचे आजी माजी सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सर्व सन्मान्य सदस्य, सर्व पत्रकार संघाचे सर्व सदस्य, आष्टी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, आजी माजी सदस्य आणि सर्व नागरिक आणि माझे सर्व कार्यालय प्रमुख, या सर्वांचं या सभेच्या निमित्तानं पंचायत समिती आष्टीच्या वतीने आभार, धन्यवाद. कुणाचं नाव वगैरे चुकून राहिला असेल अशा सर्वांचेही आभार आणि माता भगिनींचे सुद्धा आभार, धन्यवाद.